स्मृती चषक 2024 मधला गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्क वर. पहिला चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल सुंदररीत्या हाताळलाय गोलंदाज प्रतीक पाटील. पहिला चेंडू डॉट. पहिला चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल वनस्पत टेंबिवली आणि त्यांच्या विरुद्धामध्ये खेळणारा संघ आपण पाहतोय सुनील शेठ फुलोरे 9394 माहुलगाव. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका मंगेश वैती छावाट मधून माहुलगावची रन मशीन रंगात येताना पाहायला मिळेल. चेंडू सीमा पार धावाच्या चौका. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 4 धावा आहेत. गोलंदाजी मार्कवर आपल्याला प्रतीक पाटील पाहायला मिळतो. प्रतीकचा हा चेंडू वेगाने टाकला नियंत्रण नाहीये. पंचांचा अवंतरचा इशारा वाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर 5 धावा आहेत. टीम आपण मैदानामध्ये पाहतोय एका बाजूला सुनील शेठ फुलोरे 9394 माहुलगाव. दुसऱ्या बाजूला टीम इथे फुलटॉस आणि फुलटॉस वर काढा प्रहार. तिथे क्षेत्ररक्षक आहे जाळं रचलं होतं त्या जाळ्यामध्ये फेल होईल फलंदाज मंगेश वैद्य. बॅक टू द पवेलियन. न्यू बॅटर मैदानामध्ये कल्पेश दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. मोठी विकेट आली मंगेशची. जे जाळं रचलं होतं त्या जाळ्यामध्ये ट्रॅप मध्ये फसवलं प्रतीक पाटीलने. मोनिस पाटील एक जबरदस्त झेल मोनिसने जो मात्र पकडताना आपल्याला पाहायला मिळाला. 5 धावा आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय प्रतीक पाटीलला. यंदाचा हंगाम अक्षरशः दण आणून सोडणारा संघ आहे टीम वनस्पत टेंबिवली. तर दुसऱ्या बाजूला टीम आपण पाहतोय सुनील शेठ फुलोरे 9394 माहुलगाव. हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आजचा दिवस आजच्या दिवसातील नामवंत संघ नामवंत संघांचा भरणा आपण या स्पर्धेमध्ये पाहिला. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर प्रतीक याला आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी तयार आहे प्रतीक पाटील. इथे टाकलेला हा चेंडू विकेट केलाय. चेंडू हवेमध्ये तिथे क्षेत्ररक्षक मोनिस पाटील मोन्या एक जबरदस्त झेल पकडतोय. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद झाले. 2 षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजी मार्कवर प्रतीक आहे. प्रतीक ऑन हॅट्रिक.
इथे बिग हिट, चेंडू हवेत आणि या स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक येते का ते पाहायचे आपल्याला. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडेल, एक सिंगल आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा. संघाचा धावसंख्या धावफलकावर 7. कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. दुसरी विकेट हॅट्रिक होणार का या स्पर्धेत ते पाहायचं. आजच्या दिवसातली पहिली होते का ते पाहायचं होतं आपल्याला. गोलंदाज तयार आहेत, गोलंदाजी मार्कवर प्रतीक पाटील. 2 विकेट मिळवल्या, धावा खर्च केल्यात फक्त 7. शेवटचा चेंडू आहे. ओ हो गई गलती, हो गई भूल. दांडी 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 गोल. झाले होते बॅटर, त्याचा फायदा घेतला प्रतीक पाटीलने. क्लीन बोल्ट तिथे होत असताना फलंदाज पाहायला मिळाले. 3 बाद 7 टीम माहुलगाव. टिंबिवलीच्या विरोधामध्ये जो संघ जिंकेल तो प्रांजल 11 भावाले बी च्या विरोधामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. सूरज आपणही तयारीत राहायचा. हा सामना संपल्यानंतर लगेच आपला सामना होईल. त्यातील जिंकणारा संघ पुन्हा एकदा खेळेल साईश खारबाव या बरोबर, आणि त्यातील जिंकणारा संघ खेळेल तो RCC राया ग्रीषा 11 या टीम बरोबर. गोलंदाज तयार. इथे बिग हिट, तिथे चेंडू हवेत, तिथे क्षेत्ररक्षक. झेल झाला. 1 मोर विकेट डाऊन. गोलंदाजी मार्कवर 4 बाद 7 धावा टीम माहुलगाव. इथे टाकलेला हा चेंडू पुन्हा एकदा तिथे ओहो क्षेत्ररक्षण प्रतीक पाटील एक जबरदस्त करताना आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे 2 धावा येताना पाहायला मिळतील. 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 4 बाद 9. टीम सुनील शेट फोलोरे 9394 माहुलगाव हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्क आदित्य भोईर यांना आपण पाहतोय. 4 बाद 9 धावा आहेत. षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरा मार्गस्थ असताना 4 षटकांची लढत आहे. गोलंदाज तयार. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, टॉपेज तिथे क्षेत्ररक्षक त्यांच्याकडून झालेली चूक आपण पाहिली. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 4 बाद 10 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात.
4 बाद 10 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतायत आदित्य, त्याची गोलंदाजी अतिशय सुंदर होताना आपल्याला पाहायला मिळते. 4 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. कल्पेश ऑन स्ट्राईक, गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर आदित्य. इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. एकच धाव. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 बाद 11 टीम माहुलगाव. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर आदित्य. इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर असा फटका. चेंडू हवेमध्ये, तिथे झेल झाला. वन मोर विकेट डाऊन. प्रतीकने टिपलाय सुंदर झेल. निम्मा संघ गारत. टीम सुनील शेठ फुलोरे 9394 माहुलगाव. गोलंदाजी मार्कवर आदित्य. शेवटचा चेंडू आदित्यच्या षटकातील. 2 विकेट आदित्यने मिळवल्यात. सुनील ऑन स्ट्राईक. इथे राखलेला हा चेंडू, सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरं कंप्लीट. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 5 बाद 13 टीम माहुलगाव. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात 5 बाद 13. षटक क्रमांक आपण मैदानामध्ये पाहतोय. सध्याच्या घडीला तिसरं टाकण्यासाठी वेदांत पाटील यांच्या हातामध्ये चेंडू आहे. स्ट्रायकर इनवर कल्पेश आहे. नॉन स्ट्रायकर इनवर सुनील आहे. गोलंदाज तयार वेदांत पाटील. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर वेदांत. पहिला चेंडू वेदांतचा जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तिथे हळवार पद्धतीने चेंडू खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आपल्याला पाहायला मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती सध्याच्या घडीला 14 या धावसंख्येवर. 5 बाद 14 टीम माहुलगाव. टेंबिवलीच्या विरोधामध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये करत असताना वेदांत आपल्याला पाहायला मिळतोय. 5 बाद 14 षटक क्रमांक मैदानामध्ये तिसरं मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजी मार्कवर तयार आहे. गोलंदाज तयार.
इथे बिगेट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, तिथे क्षेत्ररक्षक, विकेट आली, फलंदाज बाद. मंडळ आंबेले खुर्द आयोजित भव्य दिव्य डे नाईट क्रीडा स्पर्धा भगवा चषक मुरबाड ही क्रीडा स्पर्धा लवकरच आपल्या भेटीला येते. तिथे ओपन ग्रामीण मध्ये 32 संघांचा सहभाग आपल्याला पाहायला मिळेल. प्रथम क्रमांक 1,11,030, द्वितीय क्रमांक 55,030, तृतीय क्रमांक 27,030, चतुर्थ क्रमांक 27,030. नाईटला ही क्रीडा स्पर्धा खेळवली जाईल. ओपन ग्रामीणची त्याला प्रवेश फी आहे 13,000 आणि तदनंतर तालुका 12 संघ आहेत. प्रथम क्रमांक 1.5 लाख, द्वितीय क्रमांक 75,000, तृतीय क्रमांक 50,030 आणि प्रवेश फी आहे लीग फॉर्मॅटने 25,000 रुपये. संपर्क साधू शकता नकुल वांडे आणि सुनील माळी यांच्याशी. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू डॉट आहे, परंतु पंचांनी मला वाटतं तिसऱ्या पंचांची इथे मदत घेतलेली आहे. फेर डिलिव्हरी, डॉट बॉल. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर पाहूया कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होते ते पाहायचे आपल्याला. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 15 धावा. कल्पेशला पाहतो आपण स्ट्रायकर एंडवर 6 बाद 15 धावा आहेत. टीम सुनील शेठ फुलोरे 9394 माहुलगाव. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक इथं आपल्याला पाहायला मिळतोय. 6 बाद 16 षटक क्रमांक तिसरं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील लास्ट बॉल टू गो. 6 बाद 16 माहुलगाव. गोलंदाजी मार्क. वेदांतला पाहतो आपण गोलंदाजी करत असताना. वेदांतचा हा चेंडू फुल टॉस आणि इथे चेंडू सीमारेषेच्या बाहेर आलाय. हा षटका. संख्या 6 बाद 22 धावा आहेत. शेवटचं अंतिम षटक बाकी आहे आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर मोनिस पाटील गोलंदाजी करण्यासाठी तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. मोनिस पाटील गोलंदाजी मार्कवर तयार होत आहेत. मोनिस पाटील मोन्या
गोलंदाजी मार्कवर जो मात्र तयार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार आहे. इथे टाकलेला हा चेंडू मोनीचा जो मात्र पाहायला मिळेल आपल्याला लाजबाब चेंडू डॉट चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. धावफलक जर आपण पाहिला धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 22 धावा. 6 फलंदाज बाद आहे. फुलटॉस होता कल्पेश साडी. चेंडू समजू शकला नाहीये. चेंडू डॉट चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. कामगिरी कशा प्रकारे होती ती आपल्याला पाहायचं. मोनिस पाटील अजून एक जबरदस्त चेंडू मोनीचा डॉट बॉल. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा पाहायला मिळेल. चेंडू हवेत तिथे क्षेत्ररक्षक झेल झाला. हा धक्का 7वा की माहुल गावला. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर धावफलकावर धावसंख्या 22. 7 फलंदाज बाद आहेत. कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. मोनिस पाटील गोलंदाजी मार्कवर तयार आहेत गोलंदाजी करण्यासाठी. इथे टाकलेला हा चेंडू मोनिस जबरदस्त गोलंदाजी करतोय परंतु पंचांचा इथे अवांतरचा इशारा. वाईट बॉल आहे. वाईटच्या रूपाने एक सिंगल आले. संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 23 धावा. 7 फलंदाज बाद आहेत. 23 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. आजच्या दिवसातील हा 6वा सामना मैदानामध्ये टीम बिवली विपक्ष माहुलगाव. सुनील शेठ फुलोरे 9394 वर्सेस वनुस्फोट. अजून एक खराब चेंडू मोनिस पाटीलचा. वाईट बॉल. संघाची धावसंख्या वाढेल. संघाची धावसंख्या धावफलकावर 7/24 आहे. गोलंदाजी मार्कवर तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल मोनिस पाटील. जबरदस्त खेळ आजच्या दिवसामध्ये राहिला मोनीचा. इथे सुंदर बॉल आहे मोनीचा. तिथे रनआउटची संधी आहे परंतु कलेक्शन थोडंसं खराब आहे. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 25 धावा. 7/25. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. स्ट्रायकर एंडवर मनीष या खेळाडूला पाहतो. त्याच्या बॅटमधून एक षटकार आला. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील आणि रन आउट च्या स्वरूपामध्ये विकेट आली. हा 8वा धक्का. न्यू बॅटर मैदानामध्ये प्रशांत. 25 धावा धावफलकावर 8 बाद. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर मोनिस. इथे टाकलेला हा चेंडू आणि पंचांचा अवांतरचा इशारा. वाईट बॉल आहे आणि मला वाटतं तिसऱ्या पंचांची मदत देखील घेतली आहे.
फेअर डिलिव्हरी, इनिंग समाप्त. ओके, चला बॅट्समन चला ताबडतोब वनस्पती टेंबिवली, क्षेत्ररक्षण लावा माहुलगाव. चला वेळ वाचवणं सर्वात महत्वाचं. अजून 3 मॅचेस, ही मॅच झाल्यानंतर 3 मॅच आहेत. जर एखादी राहिली तर तुम्हाला पुन्हा यावं लागेल. चला माहुलगाव क्षेत्ररक्षण लावा ताबडतोब आणि वनुस्फोट टेंबिवली प्रतीक चला थोडं फास्ट, कारण 3 मॅच आहेत. हा सामना झाल्यानंतर 3 सामने आहेत लगेच. भावाले बी टीम कर्णधार उपस्थित राहायचं. ही मॅच झाल्यानंतर लगेच टॉस होईल. तो सामना किती षटकांचा राहील नितेश दादा? तो सामना 3 षटकांचा राहील यानंतरचा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. प्रतीक पाटील आणि त्यांच्या जोडीला परेश गोराडकर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. चला काय सर, धाबा का? धाबा बनवायच्या 26, 24 चेंडू 26 धाबा. परेश आणि प्रतीक ही जोडी मैदानाच्या आत जे मात्र पाहायला मिळते. चला थोडी घाई करणं गरजेचं राहील. साईश खारबाव संघ जर आपण उपस्थित असाल तर रिपोर्टिंग करा. प्रतीक पाटील आणि परेश गोराटकर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. वेळ वाचवणं गरजेचं राहील. ती माहुलगाव, कल्पेश माहुलकर सध्या गोलंदाजी मार्कवर तयार. स्ट्रायकर एंडवर प्रतीक पाटील आपण पाहतोय. 26 धावांचं लक्ष्य. सामन्याला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. 3, 2, 1 गो, लेट्स गो. पहिला चेंडू प्रतीक पाटीलच्या बॅट मधून 1. दुसऱ्या टप्प्यावर सीमापार 4 चौकार.
थँक्यू. ज्या प्रकारे प्रतीकने गोलंदाजी करत असताना 3 फलंदाजांना क्लीन बोल्ड केलं होतं, त्याच प्रकारे प्रतीकला बाद केले कल्पेशने. ऍक्शन रिप्ले पण आपण पाहू शकता. धावफलकावर धावा 4, 26 टार्गेट आहे. बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना तोसी जो मात्र दाखल होताना पाहायला मिळतो. गोलंदाजी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. किरण पाटील काहीसा कानमंत्र देत असताना संपूर्ण टीमला. प्रांजली लेवल भावाले बी गोलंदाज तयार आहेत गोलंदाजी मार्कवर. कल्पेशला पाहतोय आपण गोलंदाजी करत असताना. इथे टाकलेला हा चेंडू सुंदररित्या जो मात्र तिथे रनआउटची खूप मोठी संधी होती. परेश गोराटकर रनआउट होऊ शकले असते. ही चलाकी आपल्याला पाहायला मिळाली मंगेश वैद्य या खेळाडूकडून. आपल्या खबर धावसंख्या 4, 26 धावांचं टार्गेट आहे. गोलंदाज तयार. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न आणि इथे विकेट आली. इथे विकेट आली. अजून एक फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. ही चलाकी आहे मंगेश कडे आणि तो दाखवतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेमध्ये बराच वेळ पाहायला मिळाला. पडल्यानंतर मंगेशने बॉल कलेक्ट केला आणि तिथे एस्टनला लावला. तिथे फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. हो जबरदस्त जबरदस्त कलेक्शन आणि त्यानंतर जबरदस्त सेलिब्रेशन मंगेश वैद्यकडून. फलंदाज बाद. इथे अजून एक विकेट आली. अजून एक विकेट आली. 3 बाद 4. आदित्य भोईर बॅक टू द पेव्हिलियन. थँक्यू थँक्यू डीजे दाबल असेल तर ज्यांनी संघ मालकत्व केलंय सुनील शेठ फुलरे साहेब 93-94 यांच्याकडून 5,000 रुपयाचं बक्षीस आहे टीम साठी जर हा सामना जिंकला तर. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती 3 बाद 4. 3 विकेट आल्या. काही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. जबरदस्त गोलंदाजी. आदित्य बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. मंदार गोराटकर मैदानाच्या आत 3 बाद 4. वनुस्फोट टेंबिवली त्यांच्या विरुद्ध माहुलगाव. सुनील शेठ फुलोरे 93-94 माहुलगाव संघ. कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. बघा कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होईल. शेवटचा बॉल. विकेट हॅट्रिकची संधी आहे या स्पर्धेमध्ये. एक विकेट हॅट्रिक झाली आहे. दुसरी होणार का ते पाहायचे आपल्याला. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे पाहायला मिळतोय. रनआउटची संधी आणि इथे तिसऱ्या पंचांची मदत आहे. काय निर्णय येतोय ते पाहायचे आपल्याला. इथे 5 बाद 4 की 6 बाद 3 ते पाहायचे आपल्याला.
गॉन. 5-4. टीम वनस्पोर्ट टीम बिवली. पाच बाद चार. आणि प्रेक्षक वर्गाच्या मनामध्ये हाच प्रश्न असेल की मोनिश कुठे आहे. मोनिशला मागे ठेवला. वीरेश आलेत आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. काय गोलंदाजी केली ती कल्पेश माहुलकर या खेळाडूने. मनीष आलेत आता गोलंदाजी मार्ग. एक जबरदस्त गोलंदाजी ज्यामध्ये 4 विकेट आणि धावा खर्च केला फक्त 5. सुनील शेठ फुलोरे 9394 माहुल गाव एवढं लांबून हा संघ त्यांनी का बोलवलाय ते दाखवत असताना गोलंदाज. विजयासाठी अजूनही 21 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू. इथे बिग हिट तिथे एक टप्पा का चेंडू सीमा पार. 4 चौकार. उद्या कल्याण ग्रामीण मधील 8 मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. विद्यमान संघ देखील यजमान संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल उद्या. गोलंदाज तयार. इथे बिग हिट आणि आता तिथे क्षेत्ररक्षक कॅच ड्रॉप आणि इथे आलाय षटकार. 6. आता विजयासाठी 11 धावांची आवश्यकता. 11 धावांची आवश्यकता. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल. विकेट घेण्याची संधी होती तिथे षटकार आला. इक्वेशन चेंज होताना आपल्याला पाहायला मिळतं. 11 धावांची आवश्यकता आहे. शेवटचे 15 चेंडू. मोनिस इथे बिग हिट. चेंडू हवेत झेल झाला आणि निम्मा संघ गारत. 5-15. स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक या क्रीडा स्पर्धेचा तिसरा दिवस गाजवणारा हिरो मैदानाच्या आत मोनिस पाटील मोन्या. शेवटचे चेंडू मैदानामध्ये 14 बनवायच्या 11 धावा. सुटलेला झेल तिथे आलेला षटकार. तो किती महागात पडतोय ते पाहायचंय. परंतु तदनंतर विकेट आली. शेवटचे 14 चेंडू. शेवटचे चेंडू मैदानामध्ये 14 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहताय. सध्याच्या घडीला गोलंदाजी करत असताना मनीषला आणि समोर मोनिशा. मनीष टू मोनिश. 11 धावांची आवश्यकता. मॅच रोमांचक होईल यात शंका नाहीये. एक जबरदस्त सामना. गोलंदाज तयार. रिवर्स आणि आल्या सुरुवात केली मैदानाच्या मोनिस पाटील मोन्याच्या पाठीमधून. 4 किस्सा ते आपल्याला पाहिजे आता.
थँक्यू डीजे. 7 धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. 13 चेंडू. मोनिस पाटील मैदानामध्ये आलाय. ते दाखवत असताना पहिल्या बॉलवर खेळलाय चौकार. आहो क्लीन बोल्ड. मोनिस बाद. 6-19. अक्षरशः दांडी वाकवली. आता मॅच वाकेल का ते पाहिजे. शेवटचे चेंडू मैदानामध्ये 12 आणि बनवायच्या 7 धावा. 12 चेंडू 7 हे समीकरण. चला वेळ वाचवणं गरजेचं राहील. विनंती आहे. 7 धावांची आवश्यकता. हा सामना जर इथे सुनील शेठ फुलोरे 9394 माहुलगाव जिंकत असेल तर संघाचे स्पॉन्सर सुनील शेठ फुलोरे यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक आहे संपूर्ण टीम साठी. गोलंदाज तयार. महेश आलेत आता गोलंदाजी मार्ग पर. स्ट्रायकर एंडवर फलंदाज मंदार गोराटकर. नॉन स्ट्रायकर एंडवर मनीष पाटील. काय होत आहे ते आपल्याला पाहायचं. महत्वाचा सामना आहे. जो जिंकेल तो भावाळे बी या टीम बरोबर खेळेल. वेळ वाचवणं सर्वात गरजेचं राहील. भरपूर वेळ खर्च करताय. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्ग पर. इथे चेंडू हवे. झेल. ओ हो जबरदस्त झेल. व्हाट अ कट. 7-19. 7-19. थँक्यू. शेवटचे बॉल मैदानामध्ये शिल्लक आहेत 11. धावा बनवायच्या 7. पण सगळ्यात महत्वाचं काय, शेवटच्या 3च विकेट आहेत मैदानाच्या. 7 विकेट आतापर्यंत बाद आहेत. गोलंदाजी मार्कवर महेश. सुनील शेठ फुलोरे 9394 माहुलगावचे संघ मालक यांनी संघ स्पॉन्सर केलाय. जर सामना जिंकत असेल टीम तर त्यांच्याकडून 5000चं पारितोषिक आहे टीम माहुलगावला. महेश तयार आहे. समोर यश. इथे टाकलेला हा चेंडू तिथे हवेत आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. शेवटचे चेंडू मैदानामध्ये आता शिल्लक आहेत ते 10. धावा बनवायच्या 6 आणि विकेट आहेत हातामध्ये 3. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क. कामगिरी मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे केली जाते ते मात्र आपल्याला पाहायचं नाही. मला वाटतं माहुलगाव संघ आल्यानंतर खेळपट्टीने रंग बदललाय की काय ते पाहावं लागेल. ज्या प्रकारे लो स्कोर गेम होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. महेश इथे टाकलेला हा चेंडू तिथे सुंदर असा फटका आपल्याला. नो बॉल आणि इथे आलेल्या या 2 अशा 3 धावा. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. 3 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. आम्हाला वाटतं तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने. पंच चला थोडं फास्ट.
इट्स अ फेअर डिलिव्हरी. इथे धावा आलेल्या आहेत त्या 2 आणि विजयासाठी 4 धावांची अजूनही आवश्यकता विजयासाठी. शेवटच्या 3 विकेट. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्ग. गोलंदाज तयार आहेत, गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला हा चेंडू आणि तिथे एक सिंगल मिळताना आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव आली, संघाची धावसंख्या वाढेल ती 23 धावा. 3 धावांची आवश्यकता कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. शेवटचे 8 चेंडू शिल्लक आहेत, 3 बनवायच्या. 3 पाहिजे अजून आणि 3 विकेट हातामध्ये. शेवटचे 8 चेंडू आहेत. टेंबिवली वर्सेस माहुलगाव. काय सामना रंगतोय मैदानामध्ये. माहुलगाव येण्याच्या अगोदर प्रत्येक सामन्यात 65-70 धावा झालेल्या आहेत. परंतु तदनंतर जर आपण पाहिलं 25-30 ला देखील खूप मोठा संघर्ष करावा लागतोय. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. महेश इथे टाकलेला हा चेंडू, तितका सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय. काय बॅटिंग करतोय मैदानामध्ये यश. याच्या बॅटमधून एक सिंगल आली. शेवटचे 7 चेंडू आणि 7 चेंडूंमध्ये 2 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग. 7 चेंडू 2. दोनच पाहिजे. 7 चेंडू 2. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्गवर. महेशला पाहतोय आपण आणि इथे टाकलेला हा चेंडू. चेंडू निर्धाव. शेवटचे 6 चेंडू 2 धावा. व्हॉट अ मॅच. 7/24 आहे. 2 बनवायच्यात. कंपल्सरी चेसिंग. गणेश आलेत आता गोलंदाजी मार्कवर. 6 गेंदे और 2 रन. 6 चेंडू 2 धावा. मॅच रंगली. लो स्कोर गेम मैदानामध्ये. चला थोडं फास्ट घ्या ही विनंती असेल. अजूनही 3 सामने कव्हर करायचे आहेत हा सामना झाल्यानंतर. गोलंदाज तयार आहेत, गोलंदाजी मार्कवर. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत ते 6 आणि धावा बनवायच्या 2. वेळ वाचवणं गरजेचं राहील. टीम सुनील शेट फुलोरे 9394 माहुलगाव. स्ट्रायकर इनवर बॅटर आपण पाहतोय यशला. 2 धावा बनवायच्यात. गोलंदाजी मार्कवर गणेश तो गोलंदाजीसाठी तयार. आणि इथे हा चेंडू डॉट. शेवटचे चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत ते 5. विकेट शेवटच्या शिल्लक आहेत 3 आणि विकेट आहेत 2. मला वाटतं तिसऱ्या पंचांची मदत. नॉट आउट आहे. चला क्षेत्ररक्षण लावा ताबडतोब. 5 चेंडू 2. 5 चेंडू 2 धावा. काय सामना रंगलाय. तब्बल 42 मिनिटं हा सामना चाललाय. गोलंदाज तयार. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत 5 आणि 5 चेंडूंमध्ये अजूनही जर आपण पाहिलं
तर 2 धावांची आवश्यकता आहे. गणेश आणि इथे याच्या बॅट मधून हा विजयाचा चौकार आला. चला टॉस साठी भावाले टीम आणि प्रतीक टॉस करून घ्या. पहिला टॉस. चला टॉस साठी लगेच.